देशभरात दिवाळीची धूम पाहायला मिळते। आता स्थानिक निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच फटाक्यांसारखीच नेत्यांची सुद्धा आतषबाजी सुरू झाली आहे। अशातच मुंबईचे मतदार कोणत्या नेत्याला कोणत्या फटाक्याची उपमा देतात पाहूयात। लवंगाची उपमा आपण देऊ शकतो नितेश राणे। का नितेश राणे का? त्यांचं असं असतं स्टेटमेंट, मोठे मोठे स्टेटमेंट आणि काम तर कामामध्ये त्यांचं नेहमीच असं असतं। ही आहे सापाची गोळी आहे माझ्याकडे। सापाची गोळी कोण? उद्धव ठाकरे। का उद्धव ठाकरे का? तेच असंच वाटतंय की आता त्यांचं जे झालं म्हणजे पक्षांबद्दल की आता रिसेंटली त्यांनी मर्ज झाले ते दोघं। कोण मर्ज झाले? उद्धव ठाकरे आणि आपले राज ठाकरे। तर त्यामुळे असं वाटतं मला की उद्धव ठाकरे कोण आहेत? उद्धव ठाकरे नाग दिसत आहेत। नाग आहेत उद्धव ठाकरे। तुला काय वाटतं सापाची गोळी कोण? सेम आन्सर। का उद्धव ठाकरे का? उद्धव उद्धव ठाकरे का? पक्ष सांभाळता आला त्यांचा म्हणून। म्हणून जर लवंगी म्हणालात ना तर उद्धव ठाकरे मी म्हणेन की ते राजकारणातील लवंगी का? फटाके। याचं कारण आहे की ते बोलतात ना ते करतच नाही। आणि लवंगी फुसका बार म्हणतो आपण। म्हणजे लहानपणी मला आठवत आहे की लहानपणी लवंगी हातात धरून पण फोडलेली आहे। तर हा फुसका बार आहे। डबल धमाका जे आपले मुख्यमंत्री आहेत ना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हे डबल धमाका आहे। ते आता महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत पण कधी देशाच्या राजकारणात तिला सांगू शकणार नाही। त्यामुळे डबल धमाका त्यांच्या बाबतीत असेल। तर राजकारणातला साप किंवा राजकारणातली सापाची गोळी कोण? रामदास आठवले। रामदास? रामदास आठवले का असं वाटतं? कारण ते जे राजकारणात जितकी वळवळ करतात आणि जितक्या पार्टीजमध्ये बदल करतात त्यावरून त्यांना सापाची गोळी म्हणू शकतो। तर राजकारणातली लवंगी कोण? संजय राऊत। का असं वाटतं? रोज सकाळी फुटतात। बरोबर सेम संजय राऊत। तुझं काय मत आहे का? म्हणजे रोज फाटतात फुटतात पण नंतर गोडीला येतात। आता तुम्ही ते राज ठाकरेबद्दल एवढे बोलले पण शिवसेनेने एक झाल्यानंतर ते त्यांचा गोडोबा झाला। हा मला लवंगी बॉम्ब आहे। मी सांगितलं ना हा लवंगी म्हटले हा कोण? शिंदे। का शिंदे का? कसं काय ते लवंगी सारखेच आहेत ते। मिया बीबी हा मिया बीबी म्हटल्यानंतर दोघं जण उद्धव साहेब आणि ह्यांचं नाव घेईन मी। नाही नाही मिया बीबी दोघं जण आहेत ना, संजय राऊत आणि